साधारणतः या वेळेला आमच्या इथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार टप्पूलाल सुटे आणि विशाल नागबिडे ते पेट्रोलिंगला असताना त्यांना ती वांजरा वस्ती आहे कळमना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, तिथे एका गोडाऊन नाही म्हणणार, एका काही रूममध्ये बनावट तंबाखू बनवत आहे अशी न्यूज मिळाल्यामुळे ते तिथं पोहोचले. त्याच्यानंतर त्यांनी माहिती आम्हाला दिली. त्याच्यानंतर मग बाकी स्टाफ तिथे पोहोचला आणि आम्ही तिथे सर्च घेतला असता तिथे भरपूर काही पोते कच्चा तंबाखू, केमिकल, मिक्सिंग मशीन आणि काही बनावट जो सुगंधित तंबाखू राहते तो बनवलेले सीलबंद पॅकेट इतका जवळजवळ 2,43,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. असं दिसल्यानंतर आम्ही FDAला अन्न आणि औषध प्रशासन विभाग याला कॉन्टॅक्ट केला. तिथे जे प्रमुख आहे सहआयुक्त देशमुख साहेब त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी त्यांचे फूड इन्स्पेक्टर मानवटकर आहे त्यांना अपॉइंट केलं. त्यांनी आपण त्यांना व्हॉट्सअपवर लेटर पाठवलं. त्यांनी येण्याची तयारी दर्शवली. काही वेळाने त्यांनी फोन केला की त्यांचा जो रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यानुसार तिथे आरोपी पाहिजे आहे, म्हणजे कोणाकडून ते जप्त करायचं. आरोपी आम्ही तिथे सर्च केला तर आरोपी तो नव्हता. त्याच्यामुळे आम्ही तो मुद्देमाल जप्त करून कळमना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास सुरू आहे. सर किती दिवसापासून असं काम करतो? तिथे नेमकं कोणी मिळालं नाही, त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं आणि ते सामान कोणी आणलं आणि कोणाचं आहे हे अद्याप 100% उलगडा त्याचा झालेला नाही आहे. सर लोकांना काय आवाहन करेल असं नाही, आता बरंच लोक आपण पाहतो की खर्रा म्हणा, तंबाखू म्हणा, इतके म्हणजे सल्फरसारखे केमिकल तिथे दिसले. त्याच्यावरून ते किती भयानक आहे आपल्या प्रकृतीसाठी, किती डेंजरस आहे हे आपल्याला लक्षात येतं.